तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर 12 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, गिरीश या शब्दाचा आपला संधी विग्रह ओळखायचा आहे. गिरीश या शब्दाचा आपला संधी विग्रह ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, गिरी प्लस ईश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, हिमालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी आपला प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायचा आहे. खालील पर्यायापैकी आपल्याला प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, कोण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. खालील पर्यायापैकी आपल्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, दसपट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, ती मुलगी चांगली गाते या वाक्यातील आपला क्रियाविशेषण ओळखायचा आहे. ती मुलगी चांगली गाते या वाक्यातील आपला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, चांगली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, राजवाडा या सामासिक शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. राजवाडा या सामासिक शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, राजांचा वाडा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची संधी आहे. MPSC तयारी तुम्ही आता फिजिक्सवाला यांच्यासोबत करू शकणार आहात. MPSC वाला या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये MPSC तयारी करू शकणार आहात. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 26 जानेवारी 2023चे औचित्य साधून आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच घेऊन येत आहेत. बॅचचं नाव असेल MPSC राज्यसेवा प्री 2023. अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच असेल. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे. ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच असेल. या बॅचची सुरुवात 27 जानेवारीपासून असेल. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये टॉप एज्युकेटर्स तुम्हाला यामध्ये शिकवणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही संपूर्ण बॅच एक मोफत बॅच आहे. तरी सर्वांनी या बॅचचा लाभ घ्यायचा आहे. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे आणि MPSC वाला या आपल्या महत्त्वपूर्ण चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न क्रमांक 10वा, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, झाकले माणिक वाक्यप्रचार आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. झाकले माणिक या ठिकाणी वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, साधा पण सद्गुणी मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, कुचिपुडी हा नृत्यप्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपुडी हा नृत्यप्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, गुरुग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, जयपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 16 भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1935 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 17 मांढरदेवी देवस्थान महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मांढरदेवी देवस्थान महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एकूण गुणसूत्रे एकूण 46 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 केरळ या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? केरळ या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तिरुअनंतपुरम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 21 महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुणे शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणते खत हे रोपांना समतोल आहार पुरवितात? खालीलपैकी कोणते खत हे रोपांना समतोल आहार पुरवतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कंपोस्ट खत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक वडोरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नीच या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? नीच या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सज्जन या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 महसूल विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्रामध्ये कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला IPS अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्र राज्यामधल्या पहिल्या महिला IPS अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मीरा बोरवणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो? खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 बेळगाव सीमावाद हा प्रश्न खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांशी संबंधित आहे? बेळगाव सीमावाद हा प्रश्न खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र व कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात अधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वाशिम जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सुवर्ण मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सुवर्ण मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अमृतसर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय राष्ट्रध्वज उंची व लांबीचे प्रमाण खालीलपैकी किती आहे? भारतीय राष्ट्रध्वजांच्या उंची व लांबीचे प्रमाण खालीलपैकी किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2:3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सूर्यमालेमध्ये सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमध्ये सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शुक्र ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 11 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पांढरे सोने खालीलपैकी कशास म्हटले जाते? पांढरे सोने खालीलपैकी कशास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कापूस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हेग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणती पोलीस संघटना नाही? खालीलपैकी कोणती एक पोलीस संघटना नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सत्तेची चाल नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणी प्रयत्न केले होते? सत्तेची चाल नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणी प्रयत्न हे केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजा राममोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वातावरणाचा दाब खालीलपैकी कोणत्या यंत्राने मोजतात? वातावरणाचा दाब खालीलपैकी कोणत्या यंत्राने मोजतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बॅरोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या दिवशी कामगार दिवस असतो? खालीलपैकी कोणत्या दिवशी कामगार दिवस असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 जनक आपला विरुद्धलिंगी शब्द ओळखायचा आहे. जनक या शब्दाचा आपला विरुद्धलिंगी शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जननी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संत तुकडोजी महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतामध्ये प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? भारतामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोसमी वारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 ऊनहून हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऊनहून हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंचमी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 अमृताहुनी गोड नाम तुझे देवा यामध्ये खालीलपैकी कोणता अलंकार आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा यांच्यामध्ये खालीलपैकी कोणता अलंकार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 व्यतिरेक अलंकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मुलाने आंबा खाला या वाक्यातील आपला प्रयोग ओळखायचा आहे. मुलाने आंबा खाला या वाक्यातील आपला प्रयोग ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मामा या शब्दाचं आपला अनेक वचन रूप ओळखायचं आहे. मामा या शब्दाचं आपला अनेक वचन रूप ओळखायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मामा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मी चित्रपट पाहत होतो या वाक्याचा काळ सांगायचा आहे. मी चित्रपट पाहत होतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्रामधले पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्रामधले पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महर्षी धोंडो केशव कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 100 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कोणाची सही असते? 100 रुपयांच्या नोटेवर खालीलपैकी कोणाची सही असते? या ठिकाणी
ऑप्शन क्रमांक 4 RBI गव्हर्नर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 10 रोजगार हमी योजनेजनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते. रोजगार हमी योजना यांचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वीस पागे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 अशोक स्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. अशोक स्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सारनाथ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 13 मराठी भाषेमधले पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे. मराठी भाषेमधले पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दर्पण हे वृत्तपत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 गोसीखुर्द हा सिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे. गोसीखुर्द हा सिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वैनगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद इक्बाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 युद्धाला भिनारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द असेल. युद्धाला भिनारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द असेल. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 युद्धाला भिनारा रणभिरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 साऱ्यांनी मनसोक्त हसावे या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. साऱ्यांनी मनसोक्त हसावे या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भावे प्रयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ॲडॉल्फ हिटलर यांनी मांडलेल्या विचारसरणीस खालीलपैकी काय म्हणतात. ॲडॉल्फ हिटलरने मांडलेल्या विचारसरणीला खालीलपैकी काय म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाझीवाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतामधल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत. भारतामधल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुचेता कृपलानी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास खालीलपैकी कोण तात्पुरते पद सांभाळतो. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास तात्पुरते पद खालीलपैकी कोण सांभाळतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुख्य न्यायाधीश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजाच्या आगमनानिमित्त उभारण्यात आली होती. गेटवे ऑफ इंडियाची उभारणी खालीलपैकी कोणत्या इंग्लंडच्या महाराजाच्या आगमनानिमित्त उभारण्यात आली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जॉर्ज 5 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे. बाबा आमटे यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुरलीधर देवीदास आमटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोयना ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे. कोयना ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोयना ही नदी कृष्णा नदीची उपनदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मराठीमधले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी काढले होते. मराठी भाषेमधले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी काढले होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.